टेन्सचे प्रमुख 3 प्रकार आहेत. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. या तीनही काळांचे प्रत्येकी 4-4 प्रकार आहेत. मागच्या व्हिडिओजमध्ये आपण पास्ट टेन्स आणि त्यांचे प्रकार पाहिले. पास्ट टेन्स या विषयावरचे डिटेल्समध्ये व्हिडिओज तुम्ही पाहिले नसतील तर खालील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंक चेक करा. आता आपण फ्युचर टेन्स पाहूया. फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. भविष्यात घडणाऱ्या घटना सांगण्यासाठी फ्युचर टेन्सचा वापर करतात. फ्युचर टेन्सचेही प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्सप्रमाणे एकूण 4-4 प्रकार आहेत. मागील व्हिडिओजमध्ये आपण सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साध्या भविष्यकाळातील ॲक्टिव्ह वॉइसचे स्ट्रक्चर पाहिले. या व्हिडिओमध्ये आपण सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साध्या भविष्यकाळातील पॅसिव्ह वॉइसचे स्ट्रक्चर पाहणार आहोत. सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ. या प्रकारच्या वाक्यातील क्रियापदं ही येईल, जाईल, देईन, होईल अशी असतात. जसं की द कार विल बी क्लीन बाय राम हे पॅसिव्ह वॉइसचं सेंटेन्स आहे. द कार विल बी क्लीन बाय राम म्हणजे गाडी रामकडून साफ केली जाईल. हे सिंपल फ्युचर टेन्सचे रेग्युलर सेंटेन्स आहे, कारण कार हा ऑब्जेक्ट आहे, प्लस विल हे हेल्पिंग वर्ब आहे, प्लस बी आणि त्यानंतर क्लीन हे वर्बचे तिसरे रूप आहे, तर राम हा सब्जेक्ट आहे. म्हणून सिंपल फ्युचर टेन्सच्या रेग्युलर सेंटेन्ससाठी ओ प्लस शाल किंवा विल प्लस बी प्लस V3 प्लस सब्जेक्ट हा फॉर्म्युला वापरतात. तर रेग्युलर सेंटेन्सचे निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना रेग्युलर सेंटेन्समधील हेल्पिंग वर्बच्या पुढे म्हणजे शाल किंवा विलच्या पुढे नॉट वापरतात. त्यामुळे निगेटिव्ह सेंटेन्ससाठी ऑब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस नॉट प्लस बी प्लस V3 प्लस सब्जेक्ट हा फॉर्म्युला वापरतात. म्हणून द कार विल बी क्लीन बाय राम या वाक्याचं निगेटिव्ह सेंटेन्स येईल द कार विल नॉट बी क्लीन बाय राम म्हणजे गाडी राम साफ करणार नाही. आता द कार विल बी क्लीन बाय राम या रेग्युलर सेंटेन्सचा सिंपल क्वेश्चन बनवताना रेग्युलर सेंटेन्समधील हेल्पिंग वर्ब म्हणजे शाल किंवा विल हे सुरुवातीला घेऊन ऑब्जेक्ट हा शाल किंवा विलच्या जागी घेतला जातो. त्यामुळे सिंपल क्वेश्चनसाठी शाल किंवा विल प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस V3 प्लस सब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात. म्हणून द कार विल बी क्लीन बाय राम या रेग्युलर सेंटेन्सचा सिंपल क्वेश्चन येईल विल द कार बी क्लीन बाय राम म्हणजे गाडी राम साफ करेल का. तर सिंपल क्वेश्चनचे निगेटिव्ह क्वेश्चन बनवताना सिंपल क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्बच्या पुढे म्हणजे शाल किंवा विलच्या पुढे नॉट वापरतात. त्यामुळे निगेटिव्ह क्वेश्चनसाठी शाल किंवा विल प्लस नॉट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस V3 प्लस सब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात. म्हणून द कार विल बी क्लीन बाय राम या रेग्युलर सेंटेन्सचा निगेटिव्ह क्वेश्चन येईल विल नॉट द कार बी क्लीन बाय राम म्हणजे गाडी राम साफ करणार नाही का. आता द कार विल बी क्लीन बाय राम या रेग्युलर सेंटेन्सचा WH क्वेश्चन बनवताना सिंपल क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्बच्या आधी म्हणजे प्रश्नाच्याच सुरुवातीला WH फॅमिलीमधील योग घेतो. जसं की वॉट, वेन, वेअर, हू, हाऊ इत्यादी शब्द वापरतात व त्यानुसार सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टचा प्रश्नानुसार उत्तरांमध्ये येणारा भाग वगळतात. त्यामुळे WH क्वेश्चनसाठी WH प्लस शाल किंवा विल प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस V3 प्लस सब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात. म्हणून द कार विल बी क्लीन बाय राम या रेग्युलर सेंटेन्सचा WH क्वेश्चन येईल वॉट विल बी क्लीन बाय राम म्हणजे राम काय साफ करणार. येथे वॉट विल बी क्लीन बाय राम या प्रश्नाचे उत्तर हे ऑब्जेक्ट म्हणजे द कार आहे, म्हणून ऑब्जेक्ट रिमूव्ह केला आहे. जर उत्तर सब्जेक्ट असेल तर सब्जेक्ट रिमूव्ह केला पाहिजे. तर WH क्वेश्चनचे निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना WH क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्बच्या पुढे म्हणजे शाल किंवा विलच्या पुढे नॉट वापरतात. त्यामुळे निगेटिव्ह WH क्वेश्चनसाठी WH प्लस शाल किंवा विल प्लस नॉट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस V3 प्लस सब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात. म्हणून द कार विल बी क्लीन बाय राम या रेग्युलर सेंटेन्सचा WH निगेटिव्ह क्वेश्चन येईल वॉट विल नॉट बी क्लीन बाय राम म्हणजे राम काय साफ करणार नाही.